आज आपण भेसळमुक्त पनीर तयार करत असताना, घरच्या घरी मी हे पनीर करत असताना किती रुपये लिटरने दूध घेतले, त्यापासून किती ग्रॅम पनीर तयार झाला आणि 1 किलो पनीर तयार करण्यासाठी मला घरी किती खर्च येणार आहे, तेच पनीर मी विकत घेण्यासाठी मला किती खर्च येणार, दोन्हीमध्ये तब्बल किती फरक असणार आहे। या व्यतिरिक्त पनीर तयार केल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं त्या पाण्याचा वापर अगदी स्वयंपाकामध्ये कोणता पदार्थ तयार करण्यासाठी करता येणार आहे हे देखील सांगणार आहे। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अगदी अशाच डिटेल्स सविस्तर रेसिपीज। त्यामुळे दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण घरच्या घरी भेसळमुक्त ताजे पनीर तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे 2 लिटर दूध। आता आमच्याकडे जे दूध मिळतं ते अगदी गाईचं शुद्ध आणि पाणी न वापरता अगदी फ्रेश दूध मिळतं आणि ते देखील मी 40 रुपये लिटरने दूध घेतलेलं आहे। 2 लिटर दूध घेतलं आहे। दूध आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता 2 लिटर दुधापासून आपल्याला पनीर तयार करायचं आहे। त्यासाठी कोणतंही केमिकल असलेलं व्हिनेगार वगैरे काहीही न वापरता अगदी लिंबूचा रस आपण वापरणार आहोत आणि त्यापासून हे पनीर तयार करणार आहोत। त्यासाठी 2 लिंबूचा रस काढलेला आहे, परंतु फक्त 2 लिंबूच्या रसमध्ये 2 लिटर दुधापासून पनीर तयार होणार नाही। साधारणतः 3 ते 4 लिंबू आपल्याला लागणार आहे, परंतु अगोदर आपण 2 लिंबाचा रस काढलेला आहे, त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। दूध छान गरम करून घ्यायचं, अगदी परफेक्ट असं दूध गरम झालेलं असायला हवं। त्यानंतर या ठिकाणी दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। या स्टेजला गॅस मी पूर्ण कमी करणार आहे आणि यामध्येच टाकणार आहे अगदी या ठिकाणी जे लिंबूचं पाणी करून घेतलेलं आहे ते टाकायचं। अगदी थोडं थोडं करून टाकणार आहे, अंदाज घेत घेत टाकणार आहे आणि सगळ्या दुधामध्ये छान असं हे मिक्स करून देणार आहे। आता या ठिकाणी बऱ्याचदा तुम्ही व्हिनेगार टाकून वगैरे या ठिकाणी दुधाचं पनीर तयार करता, परंतु अगदी मी तर म्हणेल की जेवढं बाजारातून विकत आणलेलं किंवा केमिकलचा वगैरे वापर न करता घरच्या घरी अशा पद्धतीने लिंबूचा वापर करा। कारण बऱ्याचदा मी सांगत असते की घरच्या उपलब्ध साहित्यात रेसिपी, त्यामुळे ही अगदी तुमच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे। या ठिकाणी लिंबूचा रस टाकलेला आहे, तरी तुम्ही पाहू शकता पूर्ण दूध या ठिकाणी फाटलेलं नाही। त्यामुळे पुन्हा एकदा 2 लिंबूचा रस मी काढलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान असं मिक्स केलं। आता या स्टेजला तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे मोठा गॅस करून हे दूध छान असं फाटून घेऊ शकता, किंवा तुम्ही हे उकळतं दूध असंच काही वेळासाठी ठेवलं तरी देखील त्याचं पनीर तयार होतं। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटाच्या अंतराने छान असं पनीर तयार झालं आहे। त्यातील पाणी वेगळं दिसत आहे आणि पनीर वेगळं दिसत आहे। तुम्ही पाहू शकता अगदी किती छान असं आपलं हे पनीर या ठिकाणी त्यातील बाजूला झालेलं आहे। लगेचच आपल्याला या ठिकाणी हे पनीर सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। गॅस मी बंद केलेला आहे। अशा पद्धतीने सुती रुमाल घ्यायचा, कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यावर आपल्याला हे जे दुधाचं पाणी आणि पनीर आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असं आपण हे गाळून घेणार आहोत। आणि या ठिकाणी अगदी विकतचं जे आपण दूध आणतो, जे पनीर आणतो ते पूर्णपणे भेसळ असतं। हे ओळखण्याची सर्वात महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे तुम्ही पाहू शकता अगदी घरच्या घरी मी हे जे पनीर करणार आहे ना, त्यातून थेंबरसुद्धा पाणी बाजूला होणार नाही। इतकं घट्टसर असं हे पनीर असणार आहे। परंतु विकतचं जे पनीर आणतो ते आपण जेव्हा कट करतो त्यावेळेस त्यातील पाणी बाजूला होण्यास सुरुवात होते। आपण ज्यावेळेस थोडंसं या ठिकाणी साजूक तूप टाकून वगैरे थोडंसं लालसर रंगावर भाजून घेतो त्यावेळेस अगदी कढईमध्ये खूप सगळं पॅनवर पाणी असतं, म्हणजे त्या पाण्यामध्ये खूप सगळी भेसळ केलेली असते। पाहिजे तेवढं शुद्ध आणि परफेक्ट असं हे पनीर नसतं। आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने पातेल्यावर छान छिद्र असलेली झाकणी ठेवायची, त्यावर आपण या रुमालला गाठण मारून घेतले, त्यावर अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यावर एक जड ओझं मी यावर ठेवणार, जेणेकरून छान असं आपल्याला ते पनीर तयार होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रात्रभरासाठी मी तसंच ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता 80 रुपयाचं दूध घेऊन त्यामध्ये एवढं सगळं पनीर तयार झालं। पनीरचा रंग छान परफेक्ट व्हाईट आलेला आहे, त्याचबरोबर यामधून थेंबरसुद्धा पाणी गळत नाही। अगदी विकतचं पनीर आणलं तर त्यामध्ये खूप सगळं पाणी असतं। ते पनीर अगदी आपल्याला कट करून छान असं परतवता देखील येत नाही। आणि तुम्ही पाहू शकता साधारणतः 342 ग्रॅम एवढं पनीर तयार झालेलं आहे। हेच पनीर आपल्याला 1 किलो करण्यासाठी या ठिकाणी 250 रुपये एवढा खर्च येणार, 235 ते 250 रुपयापर्यंत हा खर्च येणार आहे जेव्हा आपल्याला 1 किलो पनीर तयार करायचं असेल। आणि मी जे दूध घेतलेलं आहे ते जर मी
या ठिकाणी 80 रुपयाचं 2 लिटर दूध घेतलेलं होतं. त्यापासून मला जर 1 किलोचं पनीर तयार करायचं आलं असतं तर मला या ठिकाणी 250 रुपयाचं दूध घ्यावं लागलं असतं. परंतु त्याच ठिकाणी तुम्ही जेव्हा विकतचं पनीर घेता त्यावेळेस ते पनीर घेण्यासाठी तुम्हाला 350 ते 450 रुपये मोजावे लागतात आणि तेच पनीर आपल्याला घरच्या घरी, याशिवाय भेसळमुक्त हे आपलं पनीर असतं, शुद्ध असतं, सात्विक असतं. म्हणजे इतकं आपल्याला अगदी 150 ते 200 रुपयांनी आपली लूट केली जाते आणि तेवढी लूट करूनसुद्धा आपल्याला परफेक्ट असं फ्रेश, ताजं आणि भेसळमुक्त पनीर मिळत नाही. त्यामुळे आजपासूनच घरच्या घरी अशा पद्धतीचं पनीर तयार करायला घ्या. त्याचबरोबर अगदी तुमचं दूध थोडंसं पातळ असेल तर अगदी थोडाफार वजनाने हे पनीर कमी अधिक होऊ शकतं, परंतु शेवटी आपलं घरी तयार केलेलं पनीर हे फ्रेशच असतं. त्यामुळे थोडंफार जरी कमी वजनाला झालं तरीही ते योग्य आहे. आता पनीर करून जे शिल्लक राहिलेलं पाणी असतं त्याचा वापर तुम्ही सूप, आमटी, कढी, भात वगैरे शिजवण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकतात. त्याचबरोबर कणिक भिजवण्यासाठी करू शकता, कारण त्या पाण्यामध्ये खूप सगळं कॅल्शियमयुक्त त्याचबरोबर पौष्टिक असं ते पाणी असतं. त्यामुळे ते फेकून देऊ नका, त्याचा देखील नक्कीच वापर करा. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 1 ते 2 दिवस ते वापरू शकता. पनीर देखील फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 3 ते 4 दिवस स्टोअर करू शकता. आज सध्या महाराष्ट्रामध्ये इतके सगळ्या पदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे, जी आपल्याला आज येत्या 15 दिवसामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणची माहिती होत आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल, आरोग्य जपायचं असेल तर नक्कीच घरच्या घरी अशा पद्धतीचं पनीर बनवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. एक वेळेस तुम्ही कमेंट नाही केली तरीही चालणार आहे, परंतु शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांचं, मित्रमैत्रिणींचं आरोग्य नक्कीच सुरक्षित ठेवा. हे पहा, खूप छान असं पनीर तयार झालेलं आहे. या व्यतिरिक्त घरच्या घरी शुद्ध, सात्विक आणखीन कोणकोणते पदार्थ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील की जे तुम्हाला भेसळमुक्त खायचे आहे, त्यासाठी एक कमेंट नक्कीच करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच युजफुल रेसिपी. त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. खूप छान असे आज आपलं भेसळमुक्त या ठिकाणी पनीर बनवून तयार झालं आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. Share